नमस्कार विजय सर. नमस्कार. माझं नाव आदित्य तावडे. बेसिकली आज आपल्याला भेटण्यामागचं कारण असं आहे की आता रिसेंटली आपली एक ट्रेनिंग झाली होती, जे आपले ग्रेट गुरु महागुरू आहेत आर्टिस्ट लीडर दीपक सोनावले सर यांच्या माध्यमातून एक फुल डे ट्रेनिंग घेण्यात आली होती. सो आपण प्रोडक्ट प्रमोशन करतो, जे आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत. आपण बिझनेस तर चालू केला आहे, पण आपण आपल्याकडे जे प्रोडक्ट्स आहेत ते कशा रीतीने आपण दुसऱ्यांना समजवू शकतो, किंवा आपल्या येणाऱ्या टीममध्ये जे कोण बिझनेस पार्टनर्स असतील किंवा कोणाला एखाद्याला जाऊन आपण बाहेर प्रोडक्ट्सबद्दल काही चर्चा करतो, तर ते कशा रीतीने इन शॉर्टमध्ये आपण समोरच्याला प्रोडक्ट आपले समजवू शकतो किंवा समोरच्याचे आजार कसे काय ते आपण डिस्कस करू शकतो, याच्याबद्दल तिथे त्यांनी आपली काय ट्रेनिंग घेण्यात आली आहे. की गोल असा आहे की त्यांनी आता आम्हाला ट्रेनिंग दिले, म्हणजे आम्ही जाऊन तिथे अटेंड केलं. त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही जाऊन आपल्या लोकांना ट्रेन करायचं, जे कोण आपले डिस्ट्रीब्युटर्स आहेत की ज्यांना आपल्याला पुढे न्यायचं ते त्यांना कशा रीतीने आपण ट्रेन करू शकतो इन शॉर्टमध्ये. तर ते आता मी तुम्हाला समजून सुरुवात अशी होते की आपल्या प्रोडक्ट्सच्या अगोदर प्रोडक्ट्सपर्यंत जाण्या अगोदर आपल्याकडे आपली सुरुवात होते की सगळ्यात अगोदर आपण जेव्हा एखाद्याला आजार समजवायला जातो किंवा आपले प्रोडक्ट समजवायला जातो, सगळ्यात अगोदर आपली बॉडी कशा रीतीने बनली गेली किंवा बॉडी स्ट्रक्चर आपलं काय आहे ते अगोदर आपल्याला समजणं गरजेचं आहे. जसं बघायला गेलं तर एक ह्युमन बॉडीचे काही बेसिक सिस्टम आहे, तर ती कशा रीतीने हे होते. सगळ्यात अगोदर आहे ना, आपली जी पूर्ण बॉडी आहे ही पंचतत्वांपासून बनली आहे. जसं बघायला गेलं तर अग्नी, वायू, पृथ्वी, आकाश आणि आपलं हे पाणी. ठीक आहे. हे जे जे हे बोलतात एक एलिमेंट्स आहेत, 5 एलिमेंट्स, तर त्याच्यापासून आपली पूर्ण बॉडी बनली आहे. म्हणजे ते जेव्हा कुठे जाऊन कुठेतरी इम्बॅलन्स होतात तेव्हा आपल्याला कुठले ना कुठले तरी आजार येतात. समजा असं म्हणजे कफ, वात आणि पित्त अशा रीतीचे जे काही आजार आहेत ते ह्या 5 इंद्रिय जेव्हा ती कमी जास्त किंवा होतात किंवा त्यांचं ते लेवल असते ती कमी जास्त होते, तेव्हा जाऊन आपल्या बॉडीमध्ये ते आहे ना इम्बॅलन्स व्हायला चालू होते आणि हे सर्व काय आपल्याला आजार जे काय आहेत ते त्यातून सुरुवात होतात. जसं ह्युमन बॉडीच्या अगोदर एक सगळ्यात अगोदर बनण्याअगोदर छोट्यापासून सुरुवात होते, जशी सेल्स. म्हणजे सेल्स म्हणजे काय आहे, एखादा आपण जर समजा एक थर्माकोलचा तुकडा आहे एक, तर तो थर्माकोलचा तुकडा आपण जर एक पकडला, हातामध्ये घेतला, तर त्याच्यानंतर ते कसं आहे, त्याच्यामध्ये एक छोटे छोटे पॉईंट्स असतात. सो तो एक पॉईंट काढल्याच्यानंतर त्याला आपण जे बोलतो ना तो सेल्स असतो. म्हणजे तो आपला असा बॉडीचा एक पार्ट आहे, सेल्स आहे. आता हा सेल्स म्हणजे काय, तो एक छोटासा तुकडा. आता ह्या सेल्सच्या माध्यमातून पुढे काय होतं, ह्या सेल्स जेव्हा एकत्र येतात, ते एकत्र आल्याच्या नंतर त्यांचे टिश्यूज बनतात. समजलं. आता हे टिश्यूज बनल्याच्या नंतर त्यांचा पण एक मोठा म्हणजे ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा जाऊन आपले कोणतरी ऑर्गन्स तयार होतात. आता ऑर्गन्स म्हणजे काय, इन शॉर्टमध्ये बघायला गेलं तर आपले इंटरनल पार्ट्स आहेत, जसं लिव्हर झालं, किडनी झालं, हार्ट झालं, हे जे आहे ते ह्याला आपल्याला आपण ऑर्गन समजतो. ठीक आहे. आणि हे जेव्हा सर्व एकत्र येतात त्याच्यानंतर जी काय आपली बॉडी बनते ना, ती असते आपली बॉडी. म्हणजे ती झाली आपली एक सिस्टम. काय, तर ही सिस्टम जी आहे ती पूर्णपणे आपल्या अशा छोट्या छोट्या ह्याच्यापासून एक बनली गेली आहे. म्हणजे हे सर्व पार्ट्स आहेत. आता जेव्हा किंवा इन शॉर्टमध्ये आपल्याला बघायला गेलं तर जे काय आपले आजार वगैरे येतात आपल्याला, कधी कधी ॲक्सिडेंटली म्हणजे आजार होतात, म्हणजे काही दुखापत वगैरे झाली तर ती ॲक्सिडेंटने होते. दुसरी असतात व्हायरस आणि बॅक्टेरिया. म्हणजे व्हायरस आणि बॅक्टेरिया हे जेव्हा आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्यावरती अटॅक करतात तेव्हा जाऊन आपल्याला तो आजार होतो. आणि तिसरी म्हणजे लाईफस्टाईल. आता लाईफस्टाईल म्हणजे बघायला गेलं तर इन शॉर्टमध्ये आज पण आपण जी काय आपली लाईफस्टाईल जगतोय किंवा आपल्याकडे जे काय ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये आपली लाईफस्टाईल कशा रीतीने आपण म्हणजे त्याच्यातून पण त्या माध्यमातून पण आपण आजार होतो. जसं बघायला गेलं तर आज व्हॉइस पोल्युशन आहे किंवा तुमचं रेडिएशन पोल्युशन्स आहे, तर हे सर्व आपल्या लाईफस्टाईलमध्ये मोडतं. काय रेडिएशन्स आणि जे काय आपलं वगैरे किंवा नॉईज पोल्युशन हे सर्व आपल्या लाईफस्टाईलमध्ये जातं. म्हणजे हे जेव्हा 3 जे पॉईंट्स आहेत तर त्याच्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी आपल्या बॉडीला इफेक्ट होतो. काय, तर ते इफेक्ट आता येऊ नये म्हणजे आता ॲक्सिडेंट तर आपण असं काय ह्याला हे करू शकत नाही, टाळू शकत नाही. बट व्हायरस आणि बॅक्टेरिया आणि लाईफस्टाईल ह्या तिन्ही गोष्टी अशा आहेत त्याच्या माध्यमातून आपल्या बॉडीला आजार होतो. आता ॲक्सिडेंट झाला तर कुठे ना कुठेतरी डायरेक्ट आपली सिस्टममध्ये म्हणजे दुखापत वगैरे जास्त होते. आता व्हायरस आणि बॅक्टेरियामध्ये जर आपण बघायला गेलो तर व्हायरस आणि बॅक्टेरियामध्ये जेव्हा आपण कुठे ना कुठे पाणी वगैरे पितो किंवा काही असं खातो पितो वगैरे, काही फळभाज्या वगैरे, आज जे काय आपलं खाणं पिणं हे पूर्णपणे म्हणजे केमिकलाइज आहे. काय, तर ज्या काही गोष्टी आपण आजकाल खातोय पितोय त्याच्या माध्यमातून हा व्हायरस आणि बॅक्टेरिया आपल्याला इफेक्ट करतात. आणि हे व्हायरस आणि बॅक्टेरिया ना हे डायरेक्ट आपल्याला कसं इफेक्ट करतात की आपल्या ऑर्गनवरती अटॅक नाही करत, ते अटॅक करतात आपल्याला सेल्सवरती. काय, त्या सेल्सवरती अटॅक केल्याच्या नंतर हे सेल्स आहेत ना हे पूर्णपणे वीक होऊन जातात.
हे काम करायचे बंद होतात. म्हणजे त्यांच्याकडे जी काय त्यांची इम्युनिटी पॉवर असते ती पूर्णपणे डॅमेज करून टाकतात. त्याच्यामुळे कुठे ना कुठे नंतर मग आपल्या ते टिश्यूजवरती इफेक्ट होतो आणि ह्या टिश्यूजला इफेक्ट झाल्याच्या नंतर ते कुठे ना कुठेतरी ऑर्गन्स आपले डॅमेज होतात. काय जसं एखादं समजा किडनी झालं किंवा काही आपलं एखादी पदार्थ जर खाल्ला लिव्हरमध्ये, जर तो आपण पहिला जातो तो लिव्हर थ्रू जातो, त्या लिव्हर थ्रूला जर त्या बॅक्टेरियाने जर समजा लिव्हरच्या सेल्सला अटॅक केला तर तिथे जाऊन आपली कुठे ना कुठेतरी जाऊन ते पूर्णपणे लिव्हर पण डॅमेज होऊ शकतो. तर अशा प्रकारचे आपल्याला ते आजार हे करतात म्हणजे घडतात. आता त्याच्यामध्ये कसं आहे की आता आपल्याला हे प्रॉब्लेम तर आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत कुठे ना कुठे. आजकाल आजार एवढे झाले की ज्याला कोणी थांबवू शकत नाही. आज प्रत्येकाच्या घरामध्ये कुठे ना कुठेतरी छोटा मोठा आजार होतच असतो. सो ते आजाराला आपल्याला जर समजा फेस करायचं आहे तर ते कसं करू शकतो, तर त्याच्यासाठी आहे ना आपल्या कंपनीने म्हणजे बघितलं तर आजकाल बाहेर पण खूप सारे मेडिसिन्स आहेत. आता बघायला गेलं तर एक समजा डोकं दुखी असू दे किंवा पेन वगैरे होतं, बॉडी पेन वगैरे होतं, आता त्याच्यावरती इलाज काय करतात बेसिकली. जर समजा बघायला गेलं तर जे बाहेरून आपण डॉक्टरकडे जातो किंवा मेडिकल्समधून जे काय आपण म्हणजे ॲलोपॅथीच्या जे मेडिसिन्स आपण घेतो, त्या ॲलोपॅथीचे मेडिसिन्स असतात ना ते कधी पण डोकेदुखी किंवा कंबरदुखी जे काय बॉडी पेनवरती आहे ना तिथे ते लोक आपल्याला जे काही टॅब्लेट्स देतात ना हे त्या दुखण्यावरती नसतं. त्यांचं असं असतं की जेव्हा कुठल्या आपल्या बॉडीला इजा होते, समजा माझा हा पाय दुखतोय किंवा माझा हे जॉईंट्स तिथे म्हणजे पेन होत आहे, तर तो पेन तिथे जर मी त्यांना सांगितलं डॉक्टरांना तर ते आपल्याला आहे ना ह्या पेनवरती इलाज नाही, ते आपल्याला डायरेक्ट आहे ना ह्याचं कनेक्शन आपल्याला केव्हा समजतं जेव्हा आपल्या मेंदूला म्हणजे जाऊन आपल्याला कुठेतरी ना हिंट येते, म्हणजे सगळ्यात अगोदर की तुझा हा पार्ट दुखतोय तो तिथे आपल्याला समजतो, म्हणजे मेंदूला ते डिटेक्ट केलं जातं. तर जेव्हा आपल्या माइंडला डिटेक्ट केलं जातं ना तेव्हा आपल्याला ते इथे दुखायला चालू होतं. मग ते लोक जे काय मेडिसिन देतात ना ते ह्या दुखण्यावरती कधीच देत नाही. ते लोक फक्त ते कनेक्शन जे तुमचं आहे ना तर त्याच्यात ते कनेक्शन ब्रेक करण्यासाठी आहे ना त्याच्यावरती ते पूर्ण त्या ह्याच्यासाठी म्हणजे तेवढ्यापुरती ते फक्त थांबतं. म्हणजे तुमचं कुठलंही दुखणं असू दे ते फक्त 2 ते 4 तासासाठी असतं आणि ते दुखणं त्यांना माहिती आहे की हे त्याचं असं म्हणजे परमनंट सोल्युशन नाही. ते 4 तासाच्या नंतर किंवा 5-6 तासाच्या नंतर परत ते दुखणं थोडं पेन होणं चालू होतं. मग ते काय करतात म्हणजे ह्या सगळ्या जे काय आपले टॅबलेट्स किंवा बाहेरच्या ज्या काय आपले मेडिसिन्स आहेत ते अशा रीतीने वर्क. कसं आहे की आपले जे काही मेडिसिन्स आहेत ते पूर्णपणे म्हणजे बघायला गेलं तर आपले जे काय ऑर्गन्स असू दे किंवा सेल्स असू दे याच्यावरती इफेक्ट करणारे प्रोडक्ट्स आहेत. ते पूर्णपणे आयुर्वेदिक असल्या कारणाने त्याच्यामध्ये आपल्याकडे 2 प्रकारचे ब्रँड्स आहेत, एक ऑन अँड ऑन आहे आणि एक एलिमेंट्स वेलनेस आहे. आता ऑन अँड ऑन हा ब्रँड आहे ना हा फूड सप्लिमेंटरी ब्रँड आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्या शरीराला जे बॉडीला लागणारे जे काय किंवा काही प्रोटीन असू दे या अशा प्रकारचे जे काय आपल्याकडे हे आहेत ना म्हणजे प्रोटीन आणि विटामिन प्रोव्हाइड करणारे ब्रँड आहे हा ऑन अँड ऑन आहे. ह्याच्या माध्यमातून आपल्याला A to Z प्रकारचे विटामिन आणि प्रोटीन्स आपल्या बॉडीला नॉर्मल ठेवू शकतात. तर जसं बघायला गेलं तर आज आपल्याकडे सगळ्यात बेहतरीन ब्रँड आहे. जसं एक आपण फॉर एक्झाम्पल पकडू 95. आता 95 हे जे आहे आपल्याकडे बघायला गेलं तर 13 ते 14 बेरीजपासून बनवलं आहे. म्हणजे इंडियामध्ये येतात इम्पोर्टेड बेरीज आहेत आणि बाकीच्या आहेत त्या बाहेरून केल्या जातात आणि ते सुद्धा एवढं हे आहे की हे 95 बघायला गेलं आजच्या डेटला तर ते कशा रीतीने बनतं हे आपल्याला पूर्णपणे पहिलं समजणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे जवळजवळ 9 लाखापेक्षा जास्त ओरॅक व्हॅल्यू आहे म्हणून त्याला 95 असं बोललं जातं. काय आता ही ओरॅक व्हॅल्यू म्हणजे असं आहे की या ओरॅक व्हॅल्यूची पॉवर आहे ही कमसे कम एक म्हणजे एका याची सॅशेची पॉवर असते ना, जसं आता याच्यामध्ये 30 सॅशे आहेत तर त्याची एकाची पॉवर आहे ती जवळजवळ 30,000च्या प्लस आहे. ओरॅक व्हॅल्यू एका पाऊचमध्ये 30,000 आहे. म्हणजे ही 30,000ची जर ओरॅक व्हॅल्यू आपल्याला एका दिवसामध्ये पाहिजे असेल तर कमसे कम आपल्याला 10 ते 20 सफरचंद घ्यावे लागतील. तेवढे आपण ते कन्झ्युम करू शकत नाही. काय पण हे एक सॅशे आपण जर घेतोय तर त्याच्या माध्यमातून आपल्याला 30,000 ते 33,000 ओरॅक व्हॅल्यू आपल्या शरीराला बॉडीला मिळू शकते मिळते. आता त्याच्यावरती पण असं झालं की याची टेस्टिंग आपल्या इंडियामध्ये झाली नाही, ती झाली आहे आपल्याला ब्रुन्सिक लॅबोरेटरीमध्ये USA मध्ये. जेव्हा ते पाठवलं गेलं प्रोडक्ट्स त्याच्यावरती जेव्हा म्हणजे सर्च केलं गेलं की त्याच्यामध्ये जवळजवळ 9 लाख प्लस ओरॅक व्हॅल्यू तिथे आढळली. काय पण आपण इथे दाखवताना आपल्याला फक्त 9 लाख दाखवतो आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर 10 लाखाच्या आसपास ओरॅक व्हॅल्यू आहे. मग ही जाऊन आपल्या कुठे ना कुठेतरी आपल्या इंटरनल इम्युन सिस्टीमवरती ना म्हणजे हे करते काय इफेक्ट करते. जसं हे आता आपण बॉडीचं स्ट्रक्चर बघितलं सेल्स टिश्यू आणि ऑर्गन्स, आता ही जाऊन कुठे ना कुठेतरी ह्या सेल्सवरती जाऊन इफेक्ट करते. म्हणजे हे जे सेल्स आहेत समजा एखादे डॅमेज सेल्स असले तर त्या डॅमेज सेल्सला पूर्णपणे रिकवर करायचं काम आपलं हे काम 95 करतं. तुमचे कुठल्याही रिलेटेड असू दे पूर्ण बॉडीमध्ये समजा तुमच्या किडनीचे सेल्स असू दे किंवा लिव्हरचे सेल्स असू दे किंवा काही बॉडी पेन वगैरे होते
तर त्या सेल्सला रिकवर करण्याची आणि रिजनरेट करण्याची पॉवर आपल्या 95 मध्ये ते पूर्णपणे डायरेक्ट सेल्सवरतीच हे करतात. त्याच्या माध्यमातून पुढे जाऊन मग तुमचे टिश्यूज पण त्याच्यावरती पण इफेक्ट होतात आणि तुमचे ऑर्गन्स पण पूर्णपणे क्लिअर होतात. त्याच्यानंतर अजून काही नवीन प्रोडक्ट्स आहेत जसं मॉर्निंग टर्मरिक अँड पेपरिन कॅप्सूल. आता हे जे आहे पूर्णपणे इम्युनिटी बुस्टरवरतीच आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला प्लस जे काही तुमचे जॉईंट्स पेन वगैरे आपण आता मगाशी चर्चा केली ते जॉईंट पेनवरती पण ते डायरेक्टली हे काम करते. जे इथे कसं आहे आता मगाशी आपण बोललो की ॲलोपॅथीचे जे काही टॅब्लेट्स किंवा मेडिसिन्स असतात ते फक्त आपल्या त्या मेंदूचा म्हणजे माइंडचा आणि जे काही म्हणजे ज्या ठिकाणी कुठे दुखतंय तर त्याचं कनेक्शन ब्रेक करण्याचं काम करतं. बट आपलं जी नवीन कॅप्सूल आलेली आहे ही कॅप्सूल आपल्याकडे अशा रीतीने वर्क करते की जे तुमचं पेन ज्या ठिकाणी होते ना तिथे जाऊन पण फरक पडतो. म्हणजे त्याच्यावरती पण ती प्रॉब्लेम तिकडचा पण सॉल्व्ह करते. प्लस तुमचं जे काही बाकीच्या व्यतिरिक्त म्हणजे त्या ठिकाणी समजा आता काही ठिकाणी म्हणजे जॉईंट पेन वगैरे झालं ते कशामुळे होतंय तर त्याच्यावरती पण ते इफेक्ट करतं. विटामिन सी जे आहे ते इरेग्युलर डिजीज म्हणजे असं असतं की कुठे ना कुठेतरी छोटे मोठे आपल्याला आजार येतात जसं बॅक्टेरिया वगैरे आपल्यावरती अटॅक करतात. त्याच्यासाठी आपले हे विटॅमिन सी त्याच्यामध्ये असं चांगल्या रीतीने वर्क करतं. त्याच्यानंतर कवच पास वगैरे स्पिरुलिना गोल्ड वगैरे आहे. आता ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर स्पिरुलिना गोल्ड पूर्णपणे सेल्ससाठी बनलेली टॅब्लेट आहे कॅप्सूल. म्हणजे जे आपले सेल्स आहेत तर त्यांना पूर्णपणे रिजनरेट आणि पूर्णपणे फिट अँड फायनल ठेवते. जसं एखाद्याच्या बॉडीमध्ये समजा आता एका कॅप्सूलची समजा स्पिरुलिना गोल्डची जर पॉवर बघायला गेला तर त्याच्यामध्ये ही पूर्णपणे ग्रीनरीपासून बनलेली आहे म्हणजे समुद्राच्या शेवाळ्यापासून बनलेली आहे. आता त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की त्याच्यामध्ये अशी पॉवर आहे की जवळजवळ जे काय आपण एका दिवसाचं खाणं जे काय आपण जेवण जेवतो तर ते पूर्ण एका कॅप्सूलमध्ये एवढ्या कॅप्सूलमध्ये जे काय आपल्याला जे एका दिवसाच्या खाण्याची पॉवर आहे ना ती एका कॅप्सूलच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. आता याच्यावरती स्वतः नासाने आपल्याला रिपोर्ट्स दिलेले आहे की ही जी कॅप्सूल आहे ही खरोखरच तेवढं प्रोटीन असू दे किंवा काही विटामिन्स असू दे पूर्णपणे आपल्या बॉडीला प्रोव्हाइड करते. त्याच्यानंतर डायबालाईफ आहे आणि मोरोलाईफ आहे. आता हे डायबालाईफ आपल्या डायबिटीजवरती करतं. जसं डायबिटीज आज बघायला गेलं तर आपल्या इंडियामध्ये म्हणजे त्याचे पूर्णपणे खूपच जास्त पसराव झालेला आहे डायबिटीजचा. आज प्रत्येक घरामध्ये कुठे ना कुठेतरी एक ना एक तरी व्यक्ती डायबेटिक आढळतो. तर त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ते त्याच्यावरती पण आपलं डायबालाईफ म्हणून एक हे आहे. हे खास करून आहे ना आपल्याला युरोपियन आपले सायंटिस्ट आहेत तर त्यांनी आपल्याला हे दिलं आहे. हे पॅटेंटेड प्रोडक्ट आहे. म्हणजे 30 लसूण तुम्ही घ्याल आणि त्या 30 लसणीचं जेव्हा पाकळ्या तुम्ही एकत्र कराल तेव्हा जाऊन त्याच्यावरती ते म्हणजे ते ॲलिसिन आपल्या तेवढ्या बॉडीमध्ये केलं पाहिजे. तर आपण असं डायरेक्टली ते लसूण वगैरे आपण खाऊ शकतो नाही. पण ह्या डायबालाईफची कॅप्सूलच्या मध्ये त्याच्यामध्ये पॉवर अशी आहे की डायबालाईफ टॅब्लेटमध्ये तुमचं जवळजवळ 30 लसणीच्या ॲलिसिनचा द्रव तिथे आढळतो आणि हे पूर्णपणे तुमच्या बॉडीला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. त्याच्यानंतर मोरोलाईफ आहे. जसं बघायला गेलं तर मोरोलाईफ आपल्या बॉडीवरती आहे. म्हणजे जे कोणाची फॅटी म्हणजे जास्त फॅट वगैरे असतील तर त्याच्यासाठी हे पूर्णपणे वर्क करतो. अशा पद्धतीने काही आपल्याकडे त्याच्यानंतर एक एलिमेंट वेलनेस आहे. आता हा एलिमेंट वेलनेस आहे ना हा पूर्णपणे आपल्या बॉडीवरती मेडिसिन म्हणजे आपण बोलतो तसं आपल्या याच्यावरती हे वर्क करतं. जसं लिव्हर गेन असू दे किंवा वेलाट असू दे इम्युनिटी प्लस. आता हे जे सगळे काय जे काही टॅब्लेट्स आणि कॅप्सूल आहेत हे प्रत्येक म्हणजे एक पर्टिक्युलर ऑर्गन्स आहेत त्याच्यावरती काम करतात. आता लिव्हर गेन झालं तर लिव्हर गेनमध्ये त्याच्या माध्यमातून लिव्हरला जे काही तुमच्या इफेक्ट होतात समजा फॅटी लिव्हर होतं कधी कधी गॅस कधी ॲसिडिटी वगैरे या सर्व गोष्टीचा आपल्याला त्रास असतो. तर त्या त्रासावरती पूर्णपणे हा लिव्हर आहे ना असं बोलतात की लिव्हर कधी म्हणजे सहसा बिघडत नाही आणि जर ते बिघडलं तरी ते स्वतःला रिकवर करतं. बट कधी कधी अशा काही व्यक्तींना आपण बघतो की त्याचं लिव्हर पूर्णपणे डॅमेज होतं. ते का कारण ते जास्त प्रमाणात म्हणजे त्याची जी पॉवर आहे ना ती पण ते यूज झालेली आहे. ते पॉवर म्हणजे स्वतः ती रिजनरेट ते करू शकत नाही स्वतःला रिकवर करू शकत नाही. त्या ठिकाणी ते लिव्हर स्वतः गिवअप करतं. मग इथे काहीच उपाय आपण करू शकत नाही. पण आपल्याकडे लिव्हर गेन असं आहे की ते पूर्णपणे आपल्या लिव्हरला ना फ्रेश ठेवू शकतं आणि जे काही आपल्याकडे म्हणजे ज्या ॲसिडिटी असू दे किंवा गॅस असू दे हे डायरेक्टली त्याच्यावरती काम करतं. असे आपल्याकडे खूप सारे असे नॉर्मली आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत ज्याच्या माध्यमातून आज बघायला गेलं तर 5 स्टेज. आता हे 5 स्टेज बघायला गेलं ना तर हे पण आपण जेव्हा बाहेरच्या डॉक्टरांकडून जेव्हा आपल्याला कधी कधी काही माणसं टेन्शनने वगैरे झोप येत नाही किंवा डॉक्टरकडे जातात की मला झोप वगैरे काही लागत नाही तर डॉक्टर काय करतो की डायरेक्ट झोपेच्या गोळ्या देतो बरोबर. तर झोपेच्या गोळ्या घेऊन आपण झोपतो पण त्या झोपेच्या गोळ्या पुढे जाऊन आपल्याला कुठे ना कुठेतरी घातक ठरणार का कारण ते कुठे ना कुठेतरी म्हणजे असं असतात की काही वेळा आपल्याला डोकं दुखतं म्हणजे रात्रीचं डोकं वगैरे पेन होतं
म्हणून आपण सांगतो की माझं रात्रीचं डोकं दुखतं, मला झोप वगैरे लागत नाही, तेव्हा पण म्हणजे 5 स्टेजच्या गोळ्या देतात. म्हणजे बोलतात ना, एक पेन किलर जेव्हा आपण घेतो ना, डॉक्टर आपल्याकडे प्रोव्हाइड करतो पेन किलर घे, हे पेन किलर आहे ना, तेच फक्त तुमच्या झोपेचं काम करतं. तर त्या ठिकाणी आपलं 5 स्ट्रेस आहे ना, हे तुमचं जे काही म्हणजे माइंडवरती जेवढं काय प्रेशर वगैरे असेल, तर ते बोलतात की एक माइंडमध्ये ना एका पदार्थ केमिकल निघतो. म्हणजे जेव्हा जास्त आपण टेन्शन वगैरे घेतो ना, किंवा जास्त विचार करतो, निगेटिव्ह विचार असू दे किंवा जास्त, तर तिथे एक प्रकारचं एक केमिकल निघतं, त्या माइंड थ्रू ते जनरेट होतं. आणि ते केमिकल जर जर समजा आपल्या बॉडीमध्ये आतमध्ये जर मिक्स झालं, तर समजा हार्टमध्ये आलं किंवा लिव्हरमध्ये आलं, तर ते पूर्णपणे आपल्या ऑर्गन्सला डॅमेज करू शकतं. आणि त्याच्या माध्यमातून हार्ट अटॅक असू दे किंवा लिव्हर डॅमेज वगैरे हे सर्व होण्याचे जास्त संभव होतात. बट आपल्याकडे 5 स्टेज असं आहे, ते पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. हे तुमच्या माइंडला देखील कंट्रोल करतं, आणि प्लस तुमचं जे काय म्हणजे ऑर्गन्सवरती जे काही तुमच्या ऑर्गन्स, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की या कारणामुळे मला जास्त टेन्शन होते किंवा छातीमध्ये वगैरे पेन होते, ते पूर्णपणे हे याच्याने हा आपला 5 स्ट्रेस रिकवर करतो. एकदम म्हणजे आजच्या डेटला इम्पॉर्टंटली म्हणजे एक आपल्याकडे टॅबलेट आहे, ती जबरदस्त अशा रीतीने पूर्णपणे रिकवर करू शकतो. त्याच्यानंतर मायनर प्रॉब्लेम काय येतं की पेन, बॉडी पेन वगैरे असू दे, किंवा कापलं किंवा भाजलं गेलं तर त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर कफ वगैरे येतो किंवा ताप वगैरे येतो. तर हे सर्व मायनर प्रॉब्लेम्सवरती आपल्याकडे काही मेडिसिन्स आहेत. जसं दुखलं खुपलं गेलं तर आपण त्याच्यावरती पण आपण डायरेक्टली, समजा कधी कधी छोटा मोठा ताप वगैरे, म्हणजे टेम्परेचर बॉडीचं कधी कधी हाय होतं, तर ते पूर्णपणे कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे P237 हे आहेत, ते आपल्याकडे मायनर प्रॉब्लेमसाठी आहेत. त्याच्यानंतर बघायला तर नाही मेजर प्रॉब्लेम, आता जास्तीत जास्त आपण मेजर प्रॉब्लेम्समध्ये जाऊ शकत नाही, कारण आपल्या इथे सांगितलं गेलं की आपण एक बोलतो ना की आपण आता डॉक्टर पण नाही काय, किंवा आपण डायरेक्ट त्या मेजर म्हणजे जसं काही कॅन्सर वगैरे असू दे, किंवा अजून काय बोलतात पॅरालिसिस झालेला व्यक्ती असू दे, किंवा अशा ज्या लोकांमध्ये पर्यंत आपण डायरेक्टली ट्रीटमेंट करू शकत नाही. कारण हे आपले जे काय आपल्याकडे जे काय प्रोडक्ट्स आहेत, ते फक्त आपल्या मायनर प्रॉब्लेम्सपर्यंत आपण त्यांना हँडल करू शकतो. म्हणजे मोठमोठे जे आजार होतात, जेव्हा कॅन्सर वगैरे, आता हे 3rd स्टेजचे कॅन्सर आहे, पण ह्यांना आपण कसं आहे, ह्यांना पण आपण काही आपल्याकडे असे रिझल्ट आहे की ह्यांना पण आपण रिकवर केलेलं आहे. बट ते कसं रिकवर केलं की आपल्याकडे म्हणजे कधी कधी असं होतं की त्यांना आपल्याला वेळेत, आणि त्यांचं पूर्णपणे शेड्यूल आपल्याला माहिती असेल, आणि तो ज्या पद्धतीने जर घेतोय, कधी कधी त्यांच्या बॉडीला पण ते कधी सूट करू शकत नाही. जर एखाद्याच्या बॉडीला सूट झालं तर ते पूर्णपणे आपण त्यांना पण रिझल्ट आणून दिलेला आहे. पण आपण आता मेजर प्रॉब्लेमकडे आपण कधी आपण कुठल्याही व्यक्तीला हे सर्व प्रोडक्ट सजेस्ट करू शकत नाही. एखाद दुसरा जर कोण असा असेल तर त्याला आपण करू शकतो, पण डायरेक्टली सर्वांनाच मेजर प्रॉब्लेममध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये आपण आपले प्रोडक्ट यूज करू शकत नाही. काय तर मायनर प्रॉब्लेम आता हे मेजर केव्हा होतात, जेव्हा आपल्याला मायनर प्रॉब्लेम असतात सगळ्यात अगोदर, ते जाऊन त्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर जाऊन ते मेजर होतात. मग जेव्हा केव्हा आपल्याला मायनर प्रॉब्लेम एखाद्याचे आढळते, तर त्याच वेळी जेव्हा आपल्या प्रोडक्ट्सने जर आपण ट्रीटमेंट केली तर ते मेजरपर्यंत पोहोचू शकणार नाही, आणि ते जर मायनर असतील तर ते पूर्णपणे रिकवर होणार आणि आपली पूर्णपणे बॉडी फिट होईल. काय तर आता मला फक्त तुम्हाला म्हणजे थोडंसं असं मला समजून घ्यायचं आहे की तुम्हाला आता याच्याबद्दल आता जे काही मी थोडीशी माहिती दिली, तर त्याच्याबद्दल देखील याच्यामध्ये काय समजलं, तर कशा रीतीने मला समजलं, जरा थोडक्यात मला फीडबॅक द्याल. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला मी थँक्यू बोलायला पाहिजे, कारण का आता एवढं भरपूर दिवसानंतर आता असं एक म्हणजे बोलतात ना, एक बेसिकच्या आपल्या ज्या गरजा आहेत, म्हणजे बोलतात ना, जे असं स्ट्रेस असेल काही असतील, तसं तुम्ही मला सांगितलं. तर त्या स्ट्रेसमध्ये म्हणजे बोलतात ना, थोडंफार म्हणजे जे बाहेरचं जे वातावरण आहे ते थोडंसं स्ट्रेसफुल वगैरे आहे. मग त्याच्यावरती पण आपल्याकडे काही असे काही मेडिसिन आहे जे आपल्याला बोलतात ना, ते आपल्या भरपूर फायद्याचे आहेत. असं जायला जसं तुम्ही आता सांगितलं, एक दुसरं सांगितलं, एक बोलतो एक मायनर प्रॉब्लेम. तोपर्यंत मायनर प्रॉब्लेमवरती जर आपण जर त्याच्यावरती आपल्याकडे जे काही असे प्रोडक्ट आहेत ते जर आपल्या मायनरवरती बोलतात ना, जर मेजरवरती न जाण्यासाठी आपल्याकडे ते आपण यूज करू शकतो, ते कशा प्रकारे बोलतो हे करू शकतो ते पण तुम्ही मला समजवलं, तेही मला ऐकून चांगलं वाटलं. खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू.